आय न्यूज। आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, आजच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ख्यातनाम कवी, लेखक, गीतकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य यांना विनंती करतो की आपण आपलं संमेलनातलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी सादर करावं। देव मामलेदार यशवंत महाराज यांच्या पावनभूमीमध्ये साजरं होणारं साहित्यायन संस्था सटाणा आयोजित 29वे मराठी साहित्य संमेलन, या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, उद्घाटक माननीय सुनीलजी मोरे, प्रमुख अतिथी सौ भीमाबाई जोंधळे, पुस्तकाच्या आजी म्हणून ज्या सुदूर परिचित आहेत, मंचावर उपस्थित असणारे डॉक्टर प्रसादजी सोनवणे, ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं, माहेरवासी म्हणून ज्यांना इथे येणं जास्त मायेचं वाटलं अशा डॉक्टर सौची चित्रा बाविस्कर, या साहित्यायन संस्थेचे अध्यक्ष, आमचे मित्र प्राध्यापक किरण दशमुखे, त्यांचे सर्व तरुण सहकारी, आमचा मित्र वैभव असेल, वागसर असतील, कुमार सर असतील, त्यांचे सर्व तरुण सहकारी, निवेदन करणारे कापडनीस, समोर पण असे लोक बसले की ज्यांचा नामोल्लेख केल्याशिवाय मी माझं भाषण पुढे नेऊ नये। त्यात 2 नावं अशी आहेत की ज्यांनी, म्हणजे मला इथे आल्यावर कळलं, कालपासून भरभरून जे बोलल्या जात आहे की माझगावकर आणि कापडनीस, ज्यांच्यामुळं हा सगळा उत्सव आणि सोहळा सुरू झाला, त्या माझगावकर काकू उपस्थित आहेत, कापडनीस सर उपस्थित आहेत। आणि 2 नावं अशी आहेत की मराठीमध्ये जे जे गांभीर्यानं कविता लिहितात, त्या सगळ्यांची मनातून सुप्त इच्छा असते की या इथे उपस्थित असलेल्या 2 नावांनी, दोघांनी आपली कविता वाचावी। त्यापैकी आदरणीय पहिलं नाव म्हणजे डॉक्टर दिलीप धोंगे सर आणि दुसरे म्हणजे मागे बसलेले डॉक्टर एकनाथ पगार सर। बाकी पण बरेच माझे मित्र आहेत, विष्णू थोरे आहेत, आमचे कवी मित्र सुदाम राठोड आहेत, रमेश माने आहेत, अशी अनेक नावं लिहिता येतील। जमलेल्या सर्व बाकी सगळ्या सत्रामध्ये उपस्थित असणारे साहित्यिक, पत्रकार आणि या सटाणा शहरातील आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतून आलेले सर्व रसिक, गेली 28 वर्ष हा शब्द सोहळा सुरू आहे। ही खरंच एकूण साहित्य संस्कृतीच्या दृष्टीनं अत्यंत मोलाची गोष्ट मला व्यक्तिशः वाटते। कुसुमाग्रजांचा आशीर्वाद, मार्गदर्शन या संमेलनाला लाभलेला आहे, ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते। दशमुखे सरांनी मला काही आधीचे आज स्मरणिका पाठवल्या आणि त्याच्यामध्ये मी आधीच्या संमेलनाध्यक्षांची नावं वाचत होती, तर मला जरा संकोच वाटला आणि थोडं दडपण पण आलं, कारण अशी मोठी खूप मोठं काम केलेली, वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये अध्यक्ष झालेली इथे मंडळी आहेत, त्यामधलं हे मी फार वेगळ्या अर्थाने घेत नाही की इथे संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर तिथे संमेलनाचा अध्यक्ष होता येतो वगैरे, हे ठीक आहे, ह्या शुभेच्छा असू शकतात किंवा सद्भावना असू शकते, एवढं मात्र मला इथे अपेक्षित आहे
की इथे जे जे अध्यक्ष झालेत आणि त्यांनी जे वाङ्मयाच्या क्षेत्रात अत्यंत भरीव आणि मोठं काम केलं, तसं काम मात्र पुढे चालून माझ्या हातून व्हावं अशी मात्र मी इच्छा माझ्या मनी आहे. या सगळ्या महत्त्वाच्या अशा मंचावर माझा सन्मान करण्यात आला, गौरव करण्यात आला, त्याकरता सगळ्यात आधी या सगळ्या संयोजन समितीचे मी आभार मानतो. आपले नगराध्यक्ष सुनीलजी मोरे मोठ्या विनयाने म्हणाले की सगळ्या सुरामध्ये मी बेसूर आहे, पण मला असं वाटतं की नगराध्यक्षाचं भाषण ऐकायला कोणीच आलेलं नसतं, तर नगराध्यक्षाची घोषणा लोकांना फार महत्त्वाची असते आणि असं घोषणा करणारा नगराध्यक्ष सगळ्या गावाला मिळावा असं मला वाटतं. कारण त्यांनी इथे ती वास्तू आणि त्या वास्तूचं बांधकाम झालंय, किंवा ठीक आहे शासन आता 2 कोटी रुपये देतंय तिकडच्या संमेलनाला, पण मला असं वाटतं की आपल्या नागरिकांच्या या सगळ्या नगरपालिकेनं 25,000 आपला एक वाटा देणं किंवा आपलं ते कर्तव्य समजणं ही मला जास्त मोलाची गोष्ट वाटते. म्हणून त्यांची जी घोषणा आहे ती नक्कीच सुरामध्ये आणि सुरेल आहे असं मात्र मी नक्की सांगतो. भीमाबाई जोंधळे ज्या पद्धतीने बोलल्या, तर पुन्हा एकदा बहिणाबाईची परंपरा बोलते आहे असं त्यांचं बोलणं ऐकताना मला वाटत होतं. आणि कधीतरी मी महानोरांची ओळ वाचलेली आपल्याला सगळ्याला माहिती की जोंधळ्याला चांदणे लखडून जावे, तर मला उगीचच वाटलं की आमच्या ज्या भीमाबाई वाचन संस्कृतीत काम करतात, तर ती ओळ पुन्हा एकदा प्रत्ययाला आली की जोंधळ्याला वाचन संस्कृतीच्या दृष्टीनं चांदणं लखडून जात आहे का काय. असे छोटे छोटे प्रयत्न होणं फार महत्त्वाचं आहे. सरकार काहीतरी योजना करेल आणि मग आपला काहीतरी उदयकाळ येईल, हा जो भाग आहे ना, तर कुठला तरी अवतार कार्य निर्माण होईल आणि आमचा उद्धार होईल अशी मला ती आशा वाटते. पण आपण काय करू शकतो, तर आपल्या आपल्या पातळीवर आपण छोटी छोटी कामं करत राहणं. तसं हे छोटं संमेलन असेल, पण या संमेलनाचं मला महत्त्व फार मोठं वाटतं. पाणी अडवा पाणी जिरवामध्ये ज्या काही पाणी जलतज्ञांनी सांगितलंय की मोठी धरणं बांधण्यापेक्षा छोटी छोटी धरणं बांधा, तशी ही छोटी छोटी संमेलनं फार महत्त्वाची आहेत. कारण ती जी त्या पंचक्रोशीमध्ये वाङ्मयाचं वातावरण निर्माण करतात, त्यातून काहीतरी नवीन समाज, नवीन संस्कृती, नवीन मनोदय निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचं उदाहरण म्हणजे हे साहित्य आणि संमेलन आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. माझं अध्यक्षीय भाषण फार वेळ करणार नाही, मी बराच वेळ झाला आहे, पण जे काही मला 2-3 मुद्दे सांगायचे ते सुरू करण्यापूर्वी मी अभिजात झालेल्या मराठी भाषेला वंदन करतो. खरं तर आपली भाषा अभिजात होतीच, पण काय होतं की मला असं वाटतं की तुकोबा जरी आता आले या काळामध्ये, तरी सगळेजण म्हणतील नाही नाही तुकाराम महाराज तुमचं सगळं मोठं काम आहे, पण तुम्हाला साहित्य अकादमीचा सन्मान करायचा असेल तर अर्ज करावा लागेल किंवा तिकडे तुम्हाला काहीतरी, किंवा शिवाजी राजे जरी आले तरी त्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर घ्यावं लागेल, नंतरच त्यांना त्यांच्या हातात आपल्याला सूत्र द्यावी लागतील. एक चौकट असते. तशी अभिजात मराठी ठरवण्याची किंवा भाषा ठरवण्याची एक चौकट आहे, त्याचे काही निकष आहेत की ती 1500 ते 2000 वर्ष जुनी वगैरे असावी, तिच्या स्वतःचं साहित्य निर्माण झालेलं असावं वगैरे, अशा काही चौकटी आहेत. आणि आमच्याकडे आमच्या पैठण जवळच्या गावामध्ये जो राजा हल होता, त्या हलानी जी गाथा सप्तशती लिहिलेली आहे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये, त्या गाथा सप्तशतीनेच सांगितलं की मराठी ही 2000 वर्ष जुनी आहे. आणि मला गंमत वाटते की त्या राजाची असे नैतिक राजे आपल्याकडे होते, त्या राजाची नैतिकता काय आहे, तर राजा हल हा सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी अशा खेड्यापाड्यातल्या लोकांकडे फिरून त्या लोकांची गाणी कविता संकलित करतो, गोळा करतोय. नुसत्या गोळा करत नाही, या हल राजांनी खेड्यापाड्यात जाऊन 2000 वर्षापूर्वी कविता गोळा केल्या आणि त्यावेळी ज्या ज्या लोकांकडनं कविता घेतल्या त्यांना मानधन दिलं की हा तुमचा एक मानधनाचा भाग आहे. बरं, एवढं केल्यावर तेव्हा जर त्या राजाने, तो राजा होता,
त्यांनी जर त्या सगळ्या कविता माझ्याच म्हणजे राजा हलच्या आहेत म्हणून जर छापल्या असत्या तर मी आता मोठ्या अभिमानाने सांगितलं असतं की राजा हल आमचा कवी होता. पण नैतिकता कशाला म्हणतात बघा. गाथा सप्तशतीमध्ये राजा हल यांनी स्वतःच्या कविता नाही तर मी या संकलित केलेल्या कविता आहेत ही नैतिकता आपल्या सगळ्या रक्तामध्ये आपल्या परंपरेमध्ये जी आहे ती जास्त मोठी आहे. आणि म्हणून मराठी अभिजात होतीच. तिला फक्त ती शिक्कामोर्तब झाला आणि आपण सगळेजण आनंदित झालो. ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून या जिल्ह्याची किंवा या प्रदेशाची जी साहित्यिक मोठी परंपरा आहे की कुसुमाग्रजाचं नाव निघाल्याशिवाय आपल्याकडे महाराष्ट्रातच काय मराठी साहित्यामध्ये पण इकडे तर कुठली गोष्ट होऊच शकत नाही. कुसुमाग्रज असं म्हणल्यानंतर की कवी कसा असावा, एक माणूस म्हणून पण कवी कसा असावा, याची अनेक उदाहरणं आपण सगळेजण सांगत असतो. आज मी माझा मोठा परिचय करून देण्यात आला, मोठा माझ्याबद्दल गौरवाने बोलल्या गेलं. त्याचं कारण मला आज अध्यक्ष म्हणून इथे बसवलेलं आहे. त्या दिवशी अध्यक्षाबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. आणि मी पण संमेलनाचा अध्यक्ष आहे. मी आज जे जे बोलणार आहे ते तुम्ही निमूटपणे ऐकून घेणार आहात कारण मी संमेलनाध्यक्ष. आज मला मोठी संधी आहे. संधी काय आहे तर संधी अशी आहे की मी जर म्हणालो मी दुसरीत असताना रामायण वाचलं, तिसरीत असताना महाभारत वाचलं, सातवीत मी सगळा शेक्सपियर वाचला होता, काफ्का कामो वगैरे मी आठवीत वाचले होते, तरी तुम्ही आजच्या दिवशी हो हो म्हणाल. जाऊ दे अध्यक्ष. पण मी खरं सांगू का, मी असं लहानपणी काहीही वाचलेलं नव्हतं. माझं शून्य वाचन होतं. त्याचं कारण मी ज्या गावात छोट्याशा गावात जन्मलो त्या गावामध्ये अशा प्रकारच्या ग्रंथ वाचनाची परंपराच नव्हती. बघा आमच्या गावात काय वाचलं जात होतं तर असंच मंदिर होतं विठ्ठलाचं, तिथे भागवत वाचलं जायचं, रामायण वाचलं जायचं, कोणीतरी ते आमचे गुरुजी वाचायचे आणि आम्ही ऐकायचो. आपण नव्हतं वाचत. म्हणजे मला आठवतं की आमच्याकडे वाचल्या काय जात होतं तर जे कॉलेजात गेलेले मुलं होते ते चोरून अशा गच्चीत किंवा माडीवर जाऊन गुलशन नंदाची ती पॉकेट बुक्स वाचायची. म्हणजे वाचन काय होतं. किंवा तेव्हा मला आठवतं की आमच्याकडे चांदोबा येत होता. चांदोबा नावाचा एक दर महिन्याला का वडिलांनी लावला होता माहिती नाही. आणि त्याच्यातली ती जी चित्र होती ती वेताळाचं चित्र आणि त्या वेताळाने हट्ट सोडला नाही, पुन्हा प्रेत खांद्यावर घेतलं आणि तो निघाला. नवीन प्रश्न काय काय त्या चांदोबातल्या चित्रासगट. म्हणजे त्या काळात केलेलं ते वाचन थोर होतं असं मी म्हणत नाही, पण ते वाचनाची तिथेच तेवढीच सुरुवात होती. काही मला माहिती नव्हतं की कोणी म्हणजे सगळ्यात मी नरहर कुरुंदकरांच्या जवळ राहत होतो. म्हणजे 22 किलोमीटर जवळ राहत होतो जिथे नरहर कुरुंदकर होते. पण माझ्यात सगळ्यात धोंडगेसर वाईट आठवण माझ्याकडे अशी आहे ती म्हणजे नरहर कुरुंदकर जेव्हा वारले तेव्हा मी 7वीत होतो. आणि का माहिती नाही आमच्या नांदेड जिल्ह्यामधल्या आम्ही जिथे राहत होतो तिथल्या सगळ्या शाळा सोडून दिल्या होत्या. म्हणजे सुट्टी दिली होती. नरहर कुरुंदकर मोठे कुणीतरी गेले. तर सगळ्यात वाईट मला तो क्षण आठवतो की अचानक दुपारी शाळा सुटली म्हणून आम्ही होय करत सगळेजण आनंदाने घरी गेलो होतो. तर कोणीतरी वारलंय. इतकं जे अनपडपण असतं ना वाचनामधलं ते लहानपणी माझ्याकडे होतं. ते आज इथे कबूल केलं पाहिजे. आपण का नाही कबूल करायचं आपण. पण असं जरी असलं तरी लौकिक अर्थाने मी जरी ग्रंथ वाचले नसतील तरी मला एक सांगायला पाहिजे की जगण्याचं जे मुक्त पुस्तक असतं ते मात्र मी जे काही वाचलंय म्हणजे मी त्या सगळ्या ते गाव कृषी संस्कृतीतलं होतं. खळे दळे मळे पेरण्या असं सगळ्या होत होत्या. मी हातात नांगर धरला नाही कधी, पण त्यांच्यासोबतच मी राहिलो वाटलो. त्यामुळं ती जे नदी नाले असतील डोंगर असतील म्हणजे आमच्याकडे खंडोबाचा माळ होता. या माळावर दर पोळ्याच्या 2-3 दिवस आधी आम्ही जायचो. त्याचं कारण त्या खंडोबाच्या माळावर लाल माती होती. ती पोळ्याचे बैल करण्याकरता ती माती आम्ही आणायचो पळसाच्या पानात अशी डोक्यावर. तर मला गंमत वाटते मी पहिल्यांदा जेव्हा 5वी 6वी 4थीत कधीतरी त्या डोंगरावर मित्रांसोबत गेलो आणि ज्याला लॉंग शॉट म्हणतात ना, लॉंग शॉट हे नंतर कळलं मला.
मी पहिल्यांदा माझं गाव असं डोंगरावरून पाहिलं आणि मला लक्षात आलं की अरे आपण त्या गावात गल्ल्यात फिरतो पण गाव असं दिसतं. म्हणजे कसं दिसतं तर मध्येच एक मंदिराचा सुळका आहे, मशिदीचा मिनार आहे, एक वडाचं झाड दिसतंय, गावाच्या बाहेर अशा काड्याच्या पेट्या ठेवल्यासारखी आपली शाळा आहे, शाळेचे वर्ग आहे, एक चांदेरी पट्टा असा गेला की ती नदी आहे. असा लॉंग शॉट मी पहिल्यांदा पाहिला होता आणि तो पाहिल्यानंतर मला जो काय आनंद झाला की माझ्या गावाचं हे वेगळंच रूप मी पाहिलं. म्हणजे इतका आनंद झाला की नील आर्मस्ट्रॉंगला त्या चंद्रावरून पाहताना, पृथ्वी पाहताना आनंद झाला नसेल तेवढा मला त्या दिवशी आनंद झाला होता की आपलं गाव आपण असं पाहतोय. किंवा आपण गेलोय कशाला तर लाल माती आणायला, पोळ्याचे बैल करायचे. पण सगळ्यात गेल्या गेल्या आमचा मोठा कार्यक्रम एक होता की मोठाले जे दगडं असायचे ते दगडं उलथून टाकायचे, त्याच्या खाली विंचू असायचे. विंचू एक विंचवीन विलेली असायची, छोटे छोटे पिल्ले 7, 8, 10, 15 तिच्या मागे असं तुरतुर पळायचे. विंचू पाहण्याचा कार्यक्रम. मला नाही वाटत की कुठल्या ग्रंथामध्ये हे वर्णन आलेलं आहे विंचू असा असा चालतो तुरुतुरु अमुक. म्हणजे धोकादायक होतं, विंचू चावू शकला असता. पण आई वडील कुठे होते, डोंगरावर आम्ही एकटे होतो, जे काय करून पाहायचंय ते करू शकत होतो. मुक्त वाचन. आणि काय असतं माणसाची प्रत्येकाची इच्छा असते की मी जे काय करतोय ना ते कुठेतरी कुणीतरी त्याला दाद द्यावी. खूप जण म्हणतात मी स्वांत्य सुखाय वगैरे लिहितो, मला ते काय फार बरोबर नाही. हा, माझी जेव्हा कविता निर्माण होत असते तेव्हा मला एकांताची गरज असेल, पण कविता निर्माण झाल्या झाल्या मला दुसऱ्याची गरज की कुणाला वाचून दाखवू मी. स्वाभाविक आहे माणसाचा. मी समजा शर्ट किंवा एक ड्रेस जरी नवीन घेतला आणि मी तो ड्रेस घातला आणि कुणीच दिवसभरात मला त्या ड्रेसची जर दखल घेतली नाही तर मला वाईट वाटतं. इतकं साधं आहे. पण कोणी जर म्हणाला हा ड्रेस छान आहे तर पैसे फिटल्यासारखे वाटतं. हा मानवी स्वभाव आहे, आपण का नाकारायचा. म्हणून अशा सगळ्या वातावरणात शाळेत सुद्धा मी जेव्हा जात होतो तेव्हा आता काही गोष्टींचा उल्लेख निघाला, जुन्या गोष्टींचा. तर तेव्हा सुद्धा आमची शाळा होती, त्या शाळेला खिडकीची चौकट होती, खिडक्या नव्हत्या. म्हणून मला ती खिडकीची चौकट नेहमी प्रोसिनियम आर्ट्स सारखी दिसायची, कारण तिच्या बाहेर जे दृश्य दिसायचं ते मला खुणावत असायचं. आणि संधी साधून त्याच्यातून आम्ही दोघे तिघे जण उड्या मारून जे बाहेर पडायचो, ती माडगुळकरांची जशी बाहेरची शाळा आहे तशी आम्ही बाहेर शाळा होती आमची. बरोबर 12:30ला शाळा सुटायची तर 12च्या आत पुन्हा वर्गात येऊन बसायचे खिडकीतून. आणि शाळेत होता का तर होता, दप्तर होतं, मी बाहेर होतो. मग ती नदी, ते झाड, ते पेरू, ती आमराई, ती माणसं. आणि सगळ्यात वाईट तेव्हा मला असं वाटायचं की जेव्हा जेव्हा मी पकडला गेलो, म्हणजे पेरूच्या बागेत घुसताना, आमराईत घुसताना, तर सगळ्यात मला वाटायचं मी वाईट चूक काम केलंय. मला वाटलं ते एक थोबाडीत मारा, शिक्षा करा. पण प्रत्येक जण मला म्हणायचा की गुरुजीचा मुलगा आहेस, तुला हे शोभतं का. मला त्याचं फार वाईट वाटलं. मी म्हणायचो माझं खातं वेगळे, वडिलांचं खातं वेगळे, त्यांचं माझं खातं का मिसळतं तुम्ही. मी गुरुजीचा मुलगा ठीक आहे, पण प्रत्येक वेळी काय लावता मला विरुद्ध गुरुजीचं. मला त्याचं वाईट वाटत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 4थीला मी जेव्हा नापास झालो गणितामध्ये, कसं काय होणार नाही, कारण रोज शाळेमध्ये दप्तर ठेवायचं आणि खिडकीतून उडी मारायची, तर काहीच माहिती नव्हतं. नापास झालं तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की नापास होणं ही फारच आपल्याकडे वाईट गोष्ट आहे. आता तुम्ही सगळे हुशार लोक असाल, तुम्हाला काय अनुभव आहे या गोष्टीचा. मला अनुभव आहे. म्हणजे घरचे पण बरे पाहत नाहीत, बाहेरचे पण बरे पाहत नाहीत. अशा सगळे अनुभव. पण का नापास झालो, त्याचं कारण असं होतं की आम्हाला गणित शिकवणारे जे सर होते, मला काल जेव्हा दशमुखे सर म्हणाले मी MSc मॅथमॅटिक्स आणि गणिताचा शिक्षक आहे, मला आश्चर्यच झाला की इतका जो प्रेमळ कविता लिहिणारा गणिताचा शिक्षक असता तर मी गणितात कदाचित तेव्हा पास झालो असतो. आमचे जे शिक्षक होते ते फारच म्हणजे खतरनाक होते. कायम त्यांना त्यांच्या हातामध्ये बेशरमाचा फोक ठेवण्यामागे काय आनंद होता मला कळतच. त्यांना त्याचा काहीतरी गौरव वाटत होता की आपल्या हातात बेशरमाचा फोक आहे. पण त्याच्या बरोबरीनं आम्हाला ज्या मराठी शिकवणाऱ्या बाई होत्या, त्यांचं नाव होतं देवबाई. बरेचदा आडनावाचा आणि जगण्याचा संबंध कमी असतो, पण तिथे होता. आणि त्या देवबाईंनी जेव्हा मी नापास झालो तेव्हा मग मला जवळ घेतलं
आणि त्या काळामध्ये कोणीच बरं बोलत नव्हतं. त्या काळामध्ये देवबाईंनी मला, देवबाई म्हणजे आमच्या गावात पर्स वापरणारी पहिली बाई. आता हे फारच विनोदी वाटेल, पर्स वगैरे काय हो, तर तेव्हा आम्हाला मुळात उत्सुकता होती की बायका पर्स का वापरतात. कारण माझी आई वापरत नव्हती, बहीण वापरत नव्हती, आत्या वापरत नव्हती. छोट्या गावात कुठली पर्स, त्या बाई तालुक्याच्या गावाहून यायच्या आणि त्या पर्स वापरायच्या. तर मी जेव्हा नापास झालो तेव्हा दुसरीदा मला त्यांनी बोलवलं, एकदा तू इकडे ये. नापास झाल्यावर मी बऱ्यापैकी पुढे बसत होतो, आधी मागे बसायला लागलो. त्यांनी बोलवलं, मी गेलो आणि मला माहित होतं आता सगळेजण जसं शिव्या देतात, आपलं उन्हा दुनं काढतात, तुला कळत नाही का, अक्कल नाही का, नापास. मला वाटलं ते आता असंच असेल म्हणून मी खाली मान घालून उभा राहिलो. पण देवबाई रागवत नव्हत्या. मी वर पाहिलं तर देवबाई काहीतरी पर्समध्ये शोधत होत्या. मला वाटलं नक्की या पर्समध्ये फोल्ड होणारी छडी असण्याची शक्यता आहे. पण देवबाईंनी हेक्सागोनल षटकोनी असे 3 पैसे मला काढून दिले. मी म्हणलं कशासाठी बाई. मला वाटलं नापास झालो, काम सांगतील, इथून जाऊन पान आण, लवंग आण, सुपारी आण. काय कशासाठी दिले बाई. तर त्या म्हणाल्या नाही तुला हे बक्षीस. म्हणजे कितीतरी त्या दिवसात मला आनंदाचा क्षण पहिल्यांदा दिसला. मी म्हणलं जाऊ द्या बाईंच्या काही लक्षात नसेल आपण नापास झालेलं, म्हणून दिले 3 पैसे. मी घेतले. नामदेव अप्पाची पानपट्टी होती, तिथे एक काचेची बरणी, त्याच्यात संत्री गोळ्या होत्या. त्या दिसल्या मला ॲक्शन सीन सारख्या की 3 पैशाला 3 गोळ्या. मी गोळ्या घेतल्या. त्या गोळ्या ज्या जिभेवर विरघळायच्या, म्हणजे आमच्याकडे जी आस्वाद प्रक्रिया वगैरे आहे साहित्यामध्ये कुठे कुठे, तर ते विरघळणं ती जी अनुभवण्याचीच गोष्ट. आणि ती संत्री गोळ्याच. दुसऱ्या दिवशी पुन्हा बाईनी मला बोलवलं. मला वाटलं आज पण 3 पैसे मिळतील, पण आज 3 पैसे नव्हते. बाईनी पाठीवर हात ठेवला. बाई म्हणाल्या मला लक्षात आलंय तू नापास झालास. म्हणलं अरे बाप, रात्रीतून दुश्मन जाऊन कोणीतरी भेटलं. मला बाई हो मी गणितात नापास आहे. म्हणजे पण हरकत नाही. तुला माहिती आहे का आपल्या वर्गात सगळ्यात जास्त कविता पाठ असणारा तू आहेस. तोपर्यंत कविता पाठ असणं ही गुणवत्ता आहे हे मला माहितीच नव्हतं. मी कधी विचार केला नाही की कविता पाठ आहे का. पाठ म्हणजे काय. मी 4थीला होतो तेव्हा 7वी पर्यंत शाळा होती. ते 1ली ते 7वी सगळ्या कविता, मराठीच्या पुस्तकातल्या कविता मला पाठ होत्या. पाठ न करता पाठ होत्या. आता माझ्या बॅचचे कोण कोण आहेत हे त्यांना कळेल की कोणची कविता होती आम्हाला. या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा, स्वस्त बसे दोची फसे, याची कविता होती. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिलाऱ्या बैलाची जोडी हो, कशी दौडत दौडत नेई हो, मला गह पाटलांची कविता होती. वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ, कृमी कीटकांनी बांधले देवळ, मृत्तिकेचा कण एक एक, कृब निकुंभ. हे नंतर कळलं मला कृब निकुंभ वगैरे, आधी माहित नव्हतं. फुलपा करू छान किती दिसते फुलपा करू, ते पण गह पाटलांची कविता. शिंगे रंगविली बाशिंगे बांधवली, चढविल्या झुली आयने दार, राजा परदाना रतन दिवाना, बैलावरची पोळ्यावरची कविता होती. खबरदार, आत्ताच विषय निघाला आपणशी बोलताना, खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या, उडविन राई राई वड्या, कुण्या गावाचे पाटीला आपण कुठे चालला असे, शिवही ओलांडून तीरस. कितीतरी कविता होत्या आमच्या. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीच्या सुवासाची कर बरसात. पण हा जो या बालांनो या रे या पासून सुरू झालेला प्रवास आहे तो कुठपर्यंत गेला. मग मला धुमिल भेटले, मग ढसाळ भेटले, मग महानोर भेटले, मग करंदीकर भेटले, मग कोणीतरी अजून वेगवेगळे कवी भेटत गेले. आणि मग या बालांनो या रे या म्हणता म्हणता मला हे पण लक्षात आलं की एक धुमिल नावाचा कवी आहे आणि तो काय म्हणतो, एक आदमी रोटी बेलता है, दूसरा आदमी रोटी खाता है. इथे काहीच कविता नाही, हे तर घरोघर चालू आहे. एक जण पोळ्या करते दुसरं खात. इथे कुठं कविता आहे. कविता 3ऱ्या ओळीपासून सुरू होते. एक आदमी रोटी बेलता है, दूसरा आदमी रोटी खाता है, एक तीसरा भी आदमी है, एक तीसरा भी आदमी है, जो न रोटी बेलता है न रोटी खाता है. एक तीसरा भी आदमी है जो न रोटी बेलता है न रोटी खाता है, वह सिर्फ रोटी से खेलता है, वह सिर्फ रोटी से खेलता है. मैं पूछता हूं यह तीसरा आदमी कौन है.
मैं पूछता हूं यह तीसरा आदमी कौन है? मेरे देश की संसद मौन है, मेरे देश की संसद मौन. कदाचित वाटतं त्या दिवशी देवबाईंनी माझ्या पाठीवर जर हात ठेवून सांगितलं नसतं की अरे गणिताचं जाऊ दे, म्हणजे तेव्हाच ठरवलं की ते जाऊ दे, तुझी वाट नाही, कवितेची तुझी वाट आहे, असं देवबाईंनी मला सांगितलं. त्या दिवशी जर बाईंनी माझ्या पाठीवर हात ठेवला नसता तर आज मी तुमच्यासमोर उभा राहू शकलो नसतो कदाचित. त्याचं श्रेय त्या देवबाईंना दिलं पाहिजे. चौथी, अनेक गोष्टी सांगता येतील की माणूस घडत जातो की नाही. ग्रंथ महत्वाचे आहेत, पण भोवतालचं जगणं पण तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या जगण्यामध्ये काय होतं, ज्या मी कृषी संस्कृतीत, ग्रामसंस्कृतीत राहिलो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसमावेशकता होती. म्हणजे मी गुरुजीचा मुलगा असलो तरी कोणाच्या घरी जेवलो तरी माझ्या आईने कधीही मला रागा भरली नाही की त्यांच्याकडे का जेवलात. तिथे एक रिवाजच होता ना. मी कोणातरी मित्राच्या घरी खेळायला गेलो, तो जर जेवत असेल तर त्याची आई म्हणायची, ये रे हा जेवू लागला, बस बरं तू पण जाऊन जेवलो. म्हणजे त्या गावामध्ये आज पण सगळ्या गल्ल्यांची नावं जातीवाचक आहेत. आज पण मला वर्तनात जात कधी दिसली नाही. म्हणून त्या गावात, ज्या गावात मी वाढलो त्या गावात उच्चारात जात होती पण वर्तनात जात नव्हती, असं आपण म्हणू शकतो. त्याचा संस्कार तुमच्यावर होणारच ना, कसं काय नाही होणार. किंवा सहजीवन म्हणजे काय असतं, तर सहजीवन म्हणलं की आपण इतके सीमित आहोत. मी, माझं कुटुंब, माझी मुलगी, माझा मुलगा, बरोबर आहे, दुसरे काय करू शकतो आपण. पण मी असं पाहिलंय की बरेच त्याच्या घरी मी मित्राकडे गेलो, कुठे गेलो तर त्याचे वडील आलेत कामातून, संध्याकाळच्या वेळेस आम्ही खेळतोय अंगणात आणि त्याचे वडील जेवायला बसले आणि ते बायकोला विचारतात, ढोराला पाणी दाखवलं का? बायको म्हणते नाही घेऊ, राहिलं की. तो बसल्या भरल्या ताटावरचा माणूस उठतो, गोठ्यात जातो, पाणी दाखवतो ढोऱ्यांना आणि मग येऊन जेवण करतो. काय बघा, काय गोष्ट आहे. म्हणजे जेवताना मला माझ्या आजीची आठवण येणं, बहिणीची आठवण येणं, बायको, हे फार स्वाभाविक आहे. पण गोठ्यातल्या त्या जनावरांची सुद्धा आधी आठवण येत असेल. एवढं कशाला. एक मी मेळा नावाचं माझं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक मी लेख लिहिलेला आहे आमच्या वाड्यावर. मी ज्या वाड्यात राहत होतो, तो वाडा म्हणजे चिरेबंदी वगैरे नव्हता, पण जो वाडा होता त्या वाड्यात मी एकदा गमतीनं यादी केली की आमच्या वाड्यात आमच्याशिवाय, म्हणजे आमच्या कुटुंबाशिवाय कोण कोण राहत होतो. कोण कोण राहत होतं आमच्या वाड्यात बघा. गाय होती, कुत्रा होता, मांजर होतं, पाल होती, भेकून होते, कोळी होता, झुरळ होतं, मुंग्या होत्या, मुंगळे होते, चिलट होते. आमच्याकडे डास म्हणत नव्हते, चिलटच हा शब्द. डास वेगळे, चिलट वेगळे. बेडूक, मुंगूस, चिमण्या, कबूतर, पोपट, साप सुरळी, चुचुंद्री, गांडूळ म्हणत नव्हतो आम्ही, त्याला शिदोड म्हणत होतो, शिदोड, सरडा, गोगलगाय, उंदीर, विंचू, साप. इतके जण आमच्या सोबत वाड्यात राहत होते आणि कधीही कुणाचं नुकसान झालं नाही, ते राहत होते. बरेचदा तर सकाळी आई जेव्हा चूल सारवायला जायची तेव्हा हातात ती चप्पल घेऊन ठेवायची जवळ. का तर त्या निखाऱ्यामध्ये उष्णतेला विंचू येऊन बसायचे, त्या अंगावर येऊ नये म्हणून हातात काहीतरी ठेवलं पाहिजे. तर मला काय म्हणजे, आणि आता काय अवस्था आहे, आता अशी अवस्था आहे की माझ्या फ्लॅटमध्ये मुंग्या जरी झाल्या तर मला जागतिक प्रश्न वाटतो. आधी मी तो स्प्रे आणतो आणि सगळ्या मुंग्यांना मारून, माझ्याशिवाय कोणीच राहायचं ना. हा फ्लॅट माझा आहे, हे घर माझं आहे. म्हणजे याचा अर्थ मला म्हणायचं की नाही पुन्हा हे सगळे लोक आपल्या फ्लॅटमध्ये राहायला आणा वगैरे, असं मला म्हणायचं नाही. एक संस्कार जो सहजीवनाचा आपल्या सगळ्यावर झालेला आहे तो कुठेतरी तुमच्यामध्ये नक्कीच असतो असं मला वाटतं. बरं जाऊ द्या, सगळं छान. आजचा रविवार आहे. मोरे साहेब आम्ही बोलत होतो, ते नगराध्यक्ष असल्यामुळे ते स्वाभाविक म्हणत होते की आज रविवार असल्यामुळे संख्या कमी आहे, अमुक किंवा सोनवणीचं नाही. ते म्हणाले की अजून संख्या वाढायला पाहिजे. बरोबर आहे. पण मुळामध्ये एक लक्षात घ्या की ही जी साहित्य नावाची गोष्ट आहे आवश्यक आहे का हो?
काय गरज आहे? समजा साहित्यच नसलं तर काय बाकीचे आपल्या सटाण्यामध्ये लोक फिरतात, त्यांच्या जगण्यात काय फरक पडतो? उत्तम चाललंय त्यांचं. किंवा आता बाहेर कुठे जे लोक आहेत जे दिल्लीच्या संमेलनाला गेले नाहीत, म्हणजे काय त्यांचं जगणं थोडं धोक्यात आलंय? मग साहित्याची गरज काय? कशासाठी लागतं साहित्य? तर त्याचं एक छोटंसं कारण सांगतो मी तुम्हाला, साहित्याची का गरज आहे. एक जपानी म्हण आहे, ती म्हण अशी आहे की जपानी माणसाला जर 2 पैसे सापडले तर तो 1 पैशाची भाकरी घेतो आणि दुसऱ्या पैशाचं फूल घेतो. भाकरीनं पोट भरतं आणि फुलांनी मन भरतं. ही मोठं त्रांगड आहे आपल्याला मन नावाची गोष्ट आहे. आणि पुन्हा विकसित मन आहे, जी बुद्धी वगैरे अशा वेगवेगळ्या भावना, बुद्धी अशा अर्थाने. आणि मग स्वाभाविक रोज खाल्लं की नुसतं संपतं, जगणं संपतं असं नाही. ती मन पण काहीतरी एक विचित्र गोष्ट आहे. आपलं मन लागत नाहीये. असं काय लागत नाही म्हणजे काय? सगळं पण नाही, मनच लागत नाही. बरं, ते मन दाखवता येत नाही, तो काही अवयव नाहीये, पण ते आहे. आणि ते असल्यामुळं मग स्वाभाविकपणे, पुन्हा एकदा मी धुमिलचा तुम्हाला उल्लेख करतो. धुमिलच्या 4 ओळी आहेत. कोण जे हिंदीचे अभ्यासक असतील त्यांना फार चांगलं माहिती आहे की धुमिलने असं लिहिलंय की लोहे का स्वाद पूछना है तो लोहार से मत पूछो. लोहे का स्वाद पूछना है तो लोहार से मत पूछो, उस घोड़े से पूछो जिसके मुंह में लगाम है. बघा, तुम्ही बघितलं की डोळ्यासमोर आणा, तो जो लगाम लावलेला असतो लोखंडाचा, तर त्या घोड्याला विचारा की लोखंडाचा स्वाद कसा आहे. लोहे का स्वाद पूछना है तो लोहार से, कारण लोहार फक्त वरतून त्याच्यावर घाव टाकतो. म्हणून मला असं वाटतं साहित्य काय करतं तर खरा जगण्याचा स्वाद तुम्हाला सांगत असतं. म्हणून साहित्यिकाला आणि ग्रंथाला आपण विचारलं पाहिजे की सध्या जगण्याचा स्वाद कसा आहे, कसा होता. म्हणून साहित्य आवश्यक आहे. तो खरं सांगेल. खरी जी कविता लिहिलेली असते तिच्यामध्ये बरोबर वर्तमान मांडलेलं असतं. मग ती पटो न पटो, तिच्यात सांगितलेलं असतं की हे नाही, हे असं आहे, हे असं आहे. काल इंद्रजित भालेरावने दिल्लीत एक कविता वाचली की दिल्ली दार उघड, अशी एक कविता वाचली. आता त्याचे अनेक अर्थ संभवतात आणि कवी असे अर्थ पेरत पुढे चाललेला असतो. ज्याला त्याचे अर्थ कळतात तो बरोबर त्याच्यातून काहीतरी वेगळ्या प्रकारचे अर्थ घेत असतो. अजून एक छोटं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. जाऊ द्या, मी फार धुमिलचं उदाहरण दिलं. मी आत्ताच्या काळात कवी कसा द्रष्टा असतो. करंदीकरांनी काहीतरी वर्षापूर्वी, दशकांपूर्वी एक कविता लिहिली आहे. मला ही कविता मध्यंतरी वाचताना इतकं आश्चर्य वाटलं की कवी द्रष्टा असतो म्हणजे काय. तर सध्या महाराष्ट्रात जे राजकीय लोक जे बोलतात ना एकमेकांबद्दल, तर आपल्याला कधी कधी लाज वाटते की असं म्हणावं वाटतं की इतके दिवस ठीक होतं, आता मराठी अभिजात झाली आहे, त्या मराठीत असं बोलू नका एकमेकांना. थोडं तरी ठेवा की अभिजात झाली आता, अशी एकमेकाला शिव्या नका देऊ, एकमेकाचे असे उणेदाणे काढू नका. आपण भाषणे ऐकलेली आहेत लोहियांची, अटल बिहारींची, नेहरूजींची, की जी भाषणं म्हणजे काय विद्वत्ता आणि काय प्रश्न मांडण्याची पद्धत असते, काय गांभीर्य असतं, ते आपण पाहिलेलं आहे. आणि आता जे चाललेलं आहे, पण साहित्य तेच करतं. जे तुम्हाला डाचत असतं, टोचत असतं, ते साहित्यात आलेलं असतं. करंदीकरांनी, मला धक्का बसला की करंदीकरांनी तेव्हा कविता, आत्ताची कविता लिहून ठेवली आहे. कवितेचं नाव, छोटी 4-5 ओळीची कविता आहे करंदीकरांची. कवितेचं नाव आहे आगा महाभागांनो. कविता काय? ते तुमच्या तोंडावर थुंकले. करंदीकरांची कविता आहे. ते तुमच्या तोंडावर थुंकले, तुम्ही त्यांच्या तोंडावर थुंकला. ते तुमच्या तोंडावर थुंकले, तुम्ही त्यांच्या तोंडावर थुंकलात. ते तुमच्या तोंडात थुंकले, ते तुमच्या तोंडात थुंकले, तुम्ही त्यांच्या तोंडात थुंकला. ते तुमच्या तोंडात थुंकले, तुम्ही त्यांच्या तोंडात थुंकलात. ते पुन्हा थुंकले, तुम्ही पुन्हा थुंकलात. ते तुम्ही,
तुम्ही ते थुंकीच थुंकी. सध्या तेच आहे बघा, सगळ्या चॅनलवर थुंकीच थुंकी. ते तुम्ही ते थुंकीच थुंकी. सारांश काय सारांश आहे? सारांश थुंकी थुंकीत थुंकली. थुंकी थुंकीत थुंकली. आगा महाभागांनो, करंदीकर शेवटच्या ओळीत म्हणतात, आगा महाभागांनो, त्या पिकदानीला काय वाटेल, त्या पिकदानीला काय वाटेल. साहित्य का आवश्यक आहे माहितीये? ते असं भानावर आणतं आपल्याला की अरे हेच चाललंय. आपल्याला कळत असतं, पण कुणीतरी करंदीकर सारखा कवी आपल्याला असा हलवून जागा करतो. बाबा हे बघ हे असं आहे, ही थुंकावळ आहे सगळी. म्हणून साहित्य आपल्याला एक भान देतं जगण्याचं, आपलं जगणं समृद्ध करतं. आणि आपण माणूस आहोत, मन असलेलं, जागृत असलेलं, मन म्हणजे भावना असलेलं माणसं आहोत. आता AI बद्दल खूप सांगितलं जात आहे. बरोबर आहे की उद्या AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यावर काय होईल साहित्याचं. आता जर आपण कमांड दिली तर AI कविता लिहिते, AI चित्र काढते, मग कवींचं काय करायचं? मग देशमुखे सर तुम्ही कुणाला बोलवणार कवी संमेलनाला? गरजच नाही आहे सगळ्यात. कवी बिचारे एवढे काय म्हणता येईल विजिकिशू वृत्तीचे असतात, किती लांबून एक कविता म्हणण्याकरता एक छोटीशी बॅग घेऊन जे येतात ना, ते त्यांचं काय करायचं AI पुढे. पण एक लक्षात ठेवा, मला एक माहिती आहे, AI पशी काही किती जरी असलं तरी AI पशी संवेदना नावाची गोष्ट नाही आहे. म्हणून आपण कवींनी घाबरायचं बिलकुल कारण नाहीये. आपल्या मुळावर AI येऊ शकत नाही. AI ने लिहिलेल्या कविता ह्या गुगलने केलेल्या अनुवादासारख्याच असतील. गुगलचा अनुवाद तुम्ही वाचता कसं करतं ते भव्य दिव्य अनुवाद, त्याच्या मर्यादा आहे. शेवटी ते आपणच निर्माण केलेलं आहे, ते आपल्याला काय करू शकतो. जसं त्या दंगल सिनेमामध्ये दाखवलंय की ते बाप लेक म्हणजे आमिर खान आणि ती कुस्ती खेळत असतात, तर बाप म्हणतो मी म्हातारा जरी झालो तरी तुझ्यापेक्षा एक पेच माझ्यापेक्षा जास्त आहेच, कारण मी तुझं गुरु आहे. तसं संवेदना नावाची गोष्ट आपल्यापाशी नक्की आहे. पण असं असलं तरी मला एका गोष्टीकडे एक दोन मुद्दे सांगून मी संपवणार आहे. समाज माध्यम, सोशल मीडिया. आता आजीने फार छान उल्लेख केला मोबाईलचा. बरं आता असं झालंय की आपण जागतिकीकरण आल्यानंतर 15-20 वर्ष काय झाले की आपण खूप वादविवाद स्पर्धा घेतल्या, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या, आपण परिसंवाद घेतले, पण जागतिकीकरण आलंच, ते काही थांबलं नाही. तसं मोबाईल आता आपण काही बंद करू शकत नाही. मोबाईल आहे हे मान्य करा, मोबाईल असणार. त्याचं कारण त्यांनी प्रत्येक क्षणी त्याच्या वाचून आपलं काम अडतं. मी ATM मध्ये पैसे काढायला गेलो तर ते म्हणते की OTP तुमच्या मोबाईलवर पाठवलाय, तो इथे टाका, मग तुम्हाला पैसे मिळतील. माझं गॅस सिलेंडर बुक झालं की नाही त्याच्यावर येतं, काय सगळं त्याच्यावर अवलंबून. आणि एक लक्षात ठेवा, माणूस उगीच कोणाच्या प्रेमापोटी वगैरे हे सगळं करत नसतो. त्याच्यातला उपयुक्ततावाद फार महत्वाचा आहे. ते किती उपयुक्त आहे, मोबाईल उपयुक्त आहे, ते कसं नाकारता येईल. पण उपयुक्त आहे म्हणल्यानंतर आपण त्याच्या किती नादी लागायचं हा पण प्रश्न आहे. आता समाज माध्यमावर जे चाललंय त्याचे दोन भाग आहेत. आपण बाकीचं सोडून द्या, आपण साहित्य आणि कवीच्या जरी अर्थाने, कवितेच्या अर्थाने बोललो तर समाज माध्यमावर प्रचंड लिहिलं जात आहे. एका अर्थाने मला ते बरं वाटतं. ते याकरता असे खूप लोक होते की ज्यांना कुठे छापण्याची संधीच नव्हती, ज्यांची कविता कुणी छापलीच नसती. म्हणजे असे 2-4 नावं मी तुम्हाला असे सांगू शकतो की हे समाज माध्यमांनी मराठी साहित्यामध्ये स्थिर झालेली नावं आहेत. याची नोंद आपण केली पाहिजे. म्हणजे त्यात बालाजी सुतार एक नाव आहे की हे समाज माध्यमातून आपल्याकडे, किंवा सुदाम राठोड सारखं नाव आहे. यांनी समाज माध्यमाचा आपल्या अभिव्यक्तीसाठी उपयोग केला. पण गल्लत काय होते की मी एक कविता सोशल मीडियावर टाकतो, काय व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर, लागली गाव असे बसलेले जे लोक असतात वाट पाहत, ते लागली वाव वाव करत त्याच्यावर जे तुटून पडतात. 667 लाईक मिळतात त्याला 10 मिनिटात. त्याला नुसते असे प्रतिक्रिया त्याला मिळत जातात. आणि स्वाभाविक आहे, माणूस आहे,
मला उगीच वाटतं की ही कविता फारच उच्च आहे आणि अद्वितीय आहे असं वाटायला लागतं. कारण 10 मिनिटात जर 667 लाईक मिळत असतील तर कविता काही साधी नाही. आता सिनेमा चालताना सुद्धा सिनेमामधलं सगळं परीक्षण केल्यापेक्षा आपण म्हणतो की या सिनेमानी 567 कोटी रुपये कमावले म्हणजे तो सिनेमा चांगला असला पाहिजे, असे निकष पण बदलत चाललेत ना आपले. पण गंमत काय होते की मग गैरसमज होण्याची पण शक्यता आहे की मला जर 567 लाईक मिळाले तर ही माझी कविता ग्रेट आहे आणि मी ग्रेट कवी आहे. हा थोडा धोका पण आहे त्याच्यामध्ये. म्हणून मला सांगायला आनंद होतो की मी निदान या सांध्यावरचा असा कवी आहे की मला 2-3दा संपादकाचे साभार कविता वापस केलेले पत्र आलेले आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे. आज मला त्याचं महत्त्व कळतं की कवीला कविता साभार परत झाली पाहिजे. त्याची कविता साभार परत आली की मी पुनर्विचार करतो. मी विचार करतो की नाही हेच काही बरोबर नाही, अजून काही शोध घेतो. शेवटी कुसुमाग्रजांना एकदा विचारलं होतं की देव आहे का नाही. त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. कवीने उत्तर द्यावं असं उत्तर दिलं होतं. कुसुमाग्रज म्हणाले होते की ज्यांना देवाची गरज आहे त्यांच्यासाठी देव आहे आणि ज्यांना देवाची बिलकुल गरज नाही त्यांच्यासाठी देव नाही. आणि देव आहे असं एकदा म्हणलं आपण की त्याचा शोधच थांबतो. आणि इथे जर म्हणलं कोणी तुम्हाला ही कविता अद्वितीय आहे, आपण दुसरा शोधच घेत नाही. आणि कवी आतून एवढा त्रस्त असतो. त्या कविता संग्रह छापून आला, त्याच्यावर समीक्षा झाली, त्याच्यावर पुरस्कार मिळाले, तरी कवीच्या आतली एक गोष्ट सांगत असते की नाही हे थोडं असं नव्हतं पाहिजे, वेगळं पाहिजे होतं. ही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. त्याच्यातलं ते अस्वस्थता आहे, असमाधान आहे. आणि इथे काय होतंय, समाज माध्यमावर मात्र ज्या पद्धतीने ते सगळं सेलिब्रेट केलं जातं ते धोक्याचं पण होऊ शकतं. जसं मी त्याच्यातली गोष्ट चांगली सांगितली की तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळालं, लिहिण्याची जागा मिळाली, कुणाची मक्तेदारी वगैरे काहीच नाही. मुळात मक्तेदारी म्हणजे छापायला मासिकं आहेत कुठे आता. कुठल्या रविवारच्या पूर्वन्यायात मागे सुरेश भट, मला असं आठवतं की स्वतः दर रविवारी बहुधा नागपूरच्या लोकमतमध्ये कुठेतरी एक सदर चालवायचे आणि नवीन गझल लिहिणारे त्यांना गझल पाठवायचे. सुरेश भट गझल निवडायचे आणि त्या छापायचे आणि त्याच्यावर एक टिपण लिहायचे. त्या कवीला वैयक्तिक पत्र पाठवायचे की तुमची ही गझल अशी आहे, हे करा, हे वाचा. आणि त्यांचं एक काहीतरी गझलची 12 खडी एक पुस्तक पाठवायचं. किंवा पुरुषोत्तम पाटील सारखे कवी आहेत, संपादक आहेत कविता रतीचे, त्यांच्याकडे कविता गेल्यानंतर ते कवितेवर मोठं टिपण किती वेळ खर्च करत होते स्वतःचाही माणसं. कवी घडतो कसा या अर्थाने. पण इथे त्या शक्यता नाहीत, कारण आपण राजे आहोत. मी टाकली कविता आणि मी सम्राट झालो, अशी जी भावना आहे ती एखाद्या वेळेस कवीच्या वाढीसाठी हानिकारक ठरू शकते असं मला वाटतं. पण त्याचा दुसरा मुद्दा पण असा आहे की त्या निमित्तानं एक व्यासपीठ निर्माण झालेलं आहे, ते पण आपण मान्य केलं पाहिजे. दुसरं एक गुगलची गोष्ट आहे. आपल्याकडे गुगल नावाची गोष्ट आहे. गुगल किती उपयोगी हे मी सांगायची गोष्ट नाही, पण मला त्याचा दुसरा धोका विचित्र वाटतो दोंगे सर. शेवटी हे माणूस असतो ना, माणूस ज्या ज्या गोष्टीचा सारखा वापर करतो ती गोष्ट टिकून राहते, ज्या गोष्टीचा वापरच करत नाही ती गोष्ट नष्ट होते. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे माणसाला शेपूट होती. हे बायोलॉजी सांगते, जीवशास्त्र, की माणसाची शेपूट गळून पडली. सापांना पाय होते, आपण हे विज्ञानात शालेय वर्गात शिकलो. सापांना पाय होते, सापांचे पाय गळून पडले. मग मी काय म्हणू इच्छितोय आता की मला भीती कशाची वाटते, आपल्या स्मरणशक्तीची. आणि स्मरणशक्ती ही आपण स्वतः मिळवलेली गोष्ट आहे, रियाजाने मिळवलेली गोष्ट आहे. हा शेकडो हजारो वर्षाचा रियाज आहे स्मरणशक्ती मिळवणं. आता तुम्ही बघा, तुम्हाला काही जरी वाटलं तर तुम्ही तुम्ही म्हणजे आपण गुगल करतो की नाही. आधी 100 तरी मोबाईल नंबर आपल्याला पाठ होते, 50 पाठ होते. आता आपलाच दुसरा मोबाईल नंबर आपल्याला पाठ नाही. तर मला भीती वाटते स्मरणशक्तीबद्दल काही होऊ शकतं का. म्हणजे एक दिवस असं होऊ नये मोरे साहेब की आपण ज्या स्टेजवर बसलोय आणि आपल्याला लक्षातच नाही की आपण कशासाठी बसलोय. म्हणजे हे काही लागले उद्याच होईल असं नाही. त्याचं कारण आपण स्मरणशक्तीला ताणच देत नाही.
आम्ही एक टिकल ते पॉलिटिकल नावाची एक मालिका केली होती की ती असं विडंबनाची मालिका होती टीव्हीवर. त्याच्यावर लिहिताना एकदा मला असं वाटलं मी फार काहीतरी ग्रेट विनोद वगैरे लिहू लागलो म्हणून मी एक असं लिहिलं होतं. त्याच्यामध्ये एक सीन होता आमच्या. सीन असा होता की मुलगी आणि आई हॉलमध्ये बसलेले आहेत आणि आई मुलीला म्हणते अगं मला फार कंटाळा आलाय, जा बरं तू आज चहा कर बरं माझ्यासाठी. तर मुलगी म्हणते हो आई मी करते आणि ती स्वयंपाकघरात जाते. आणि स्वयंपाकघरात गेल्यानंतर स्वयंपाकघरातून मुलगी जोरात म्हणते की आई पत्तीचा डब्बा कुठे आहे असं म्हणते. असा एक सीन होता छोटा. तर आई म्हणते पत्तीचा डब्बा सापडत नाही का, गुगल करून बघ. तर आम्हाला वाटलं की खरंच काय सुचलंय आपल्याला. तर आता लक्षात येतं की हे काही सुचलं पिचलं भव्य दिव्य नव्हतं. ही आता वास्तव व्हायची वेळ आली की आपल्या घरातल्या कुठल्या डब्यात शेंगदाणे ठेवलेत आणि साबुदाणा ठेवला हे गुगलला विचारायची वेळ आली की नाही बघा. इतके का बरं आपण त्याच्यात सगळे. माझं याचा अर्थ या सगळ्या तंत्रज्ञानाला विरोध आहे का, बिलकुल नाही. आपण विरोध करूच शकत नाही कारण ते उपयुक्त आहे. म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक ग्रामदैवत आहे. आता एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या लोकसत्ताच्या कव्हर स्टोरीमध्ये हे उदाहरण लिहिलं होतं मी. आणि तिथे आम्ही गेलो, मी गाडी चालवत होतो आणि ते अंबेजोगाईपासून असं जवळ 15-20 किलोमीटरवर माझे आजोबा पंजोबा सगळे बैलगाड्याने गेले असतील, पायी गेले असतील. ते ग्रामदेव आहे, शेतामधला देव आहे, तर जायचं असतं काहीतरी. तर आम्ही गेलो होतो सगळे, मुलगी वगैरे सगळे आम्ही सोबत. मी रस्ताच मला सापडेना. मग मी म्हणलो अरे रस्ता चुकला आपला. तर मुलीने मला सांगितलं की रस्ता चुकला तेवढं काळजी करायची काय करायचं, मॅप लावतो. मला मुलीने सांगितलं, शेजारी बसली होती. मी म्हणलं लाव पटकन मॅप. त्या मॅपनी लावल्याबरोबर मला एक गंमत वाटली त्याच्यातली. ग्रामदैवत आमच्या घराण्याचं आणि अमेरिकेमध्ये बसलेली बाई न्यू जर्सीमध्ये कुठेतरी ती आम्हाला सांगते की 200 मीटर पुढे जा, उजवीकडे वळा, पुन्हा 600 मीटर पुढे जा, डावीकडे वळा, तुमचं कुलदैवत तिथे तुम्हाला सापडेल. ही अमेरिकेतली बाई सांगते. बरं गंमत अशी आहे की मला ताण द्यायला वेळ थोडासा मी थांबलो असतो, थोडी शोध खाली उतरला असतो. तिथे एक शेतकरी काम करत होता, त्याला म्हणलं असतं अहो ते अमुक ते देव कुठे हो. त्याने सांगितलं असतं हे काय ते जाण ते बाबळी झाड दिसायला तेच देव आहे. नाही, माझा जिवंत माणसावर विश्वास नाही, माझा गुगलवर विश्वास नाही. म्हणून किती अवलंबून राहायचं याच्यावर, हा पण एक नवा प्रश्न आपल्यासमोर पडलाय का बघा तुम्ही. ज्याच्यामुळं आपल्यातली क्रिएटिव्हिटी म्हणजे आपल्याला, मला असं कधी कधी वाटतं आपण फक्त टीव्हीचा TRP वाढवण्याकरता जन्मलो का काय. म्हणजे काही घरात मी असं पाहिलं की त्यांना ते म्हणाले की नाही आम्ही आता 8 शिवाय जेवतच नाही. तर मला वाटलं त्यांचं काही धार्मिक काही असेल त्यांच्या घरामध्ये. म्हणलं का 8 शिवाय काय. ते म्हणे अमुक तमुक मालिका असते ना ती 8ला संपली की आम्ही पाणी घेतो. म्हणजे त्या मालिकेवर आधारित आमच्या घरातली दैनंदिनी आहे, माझ्या जेवणाची वेळ आहे. माझे नातेवाईक मला माहिती नाही पण मालिकेमध्ये कोण कुणाचं काय आहे ते मात्र मला नीट माहिती आहे. आणि भारतीय आपल्या मालिका पाहिल्यानंतर असं वाटतं की भारतात फक्त काय होतं तर फक्त विवाह बाह्य संबंध, दुसरं काहीच होत नाही. तुम्ही बघा मालिकामधनं काय असतं. इतके पोते जगतो का आपण. पण असं म्हणावं तर आम्ही एक शेतकऱ्याच्या आत्महत्येवर घाबरीचा पाऊस नावाची फिल्म केली आणि आम्ही कोणाकोणाचं काय काय ऐकलं. ठाण्याला एक मीटिंग केली, गुजराती माणूस होता, त्याच्याकडे गेलो, बाई ये फिल्म हमने बनाई. आमचा दिग्दर्शक मी आम्ही 2-3 जण होतो. सोनाली कुलकर्णी त्याच्यामध्ये आहे, गिरीश कुलकर्णी काम करतो. पाहिला असेल काय जणांनी घाबरीचा पाऊस. तर तो मला म्हणताना इतकं वाईट वाटलं. तो म्हणाला ये कोई फिल्म नाही देखेगा यार तुम्हाला. आम्ही त्याला दाखवली फिल्म, म्हणजे डिस्ट्रीब्युशनसाठी वितरणासाठी घेतो का बाबा. तर तो मला ये कोई नाही देखेगा. म्हणलं क्यों, ये फार्मर का वो कोई नाही देखे, शेतकऱ्याचं कोण पाहणार बघा. आणि मला गंमत वाटते की आपल्याला याचं काहीच वाटत नाही. पुन्हा म्हणायचं कृषी प्रधान, शेतकरी, अमुक तमुक. म्हणून मी नेहमी मला असं वाटतं की असे आपल्याकडचे मुलं जोपर्यंत या माध्यमात जाणार नाहीत तोपर्यंत कदाचित आपले विषय येण्याची शक्यता पण नाही. आता अर्थात त्याच्यामध्ये व्यवसाय वगैरे वेगवेगळे गणित आहेत हे मला मान्य आहे, पण आपले विषय आले पाहिजे. आणि त्याच्याकरता अशा छोट्या छोट्या चळवळीतून काही मुलं तयार होतील, मुली तयार होतील, नवे लेखक तयार होतील.
ही या अशा संमेलनाची फलश्रुती असू शकते असं मला वाटतं. आता एक शेवटचा मुद्दा मी सांगतो आणि समारोपाकडे येतो. एक चिंतनासाठी मी चिंता व्यक्त करतो तुमच्यासमोर. 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2 वर्ष झाले असतील. मी ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो तिथे आमच्याकडे एक विदुषी राहतात, निवृत्त झाल्यात, फार उत्तम त्यांनी नाटकात कामं केली, तो वाचन वगैरे फार मोठं विचार चांगले सगळं. वय थकल्या त्या आता 75-80ला आहेत. आणि त्यांनी मला एके दिवशी फोन केला आणि मला म्हणाले की दासू तू माझ्या घरी येऊ शकतोस का. तर मला असं वाटलं त्यांचं काहीतरी जवळ राहतात तर काहीतरी प्रकृतीची अडचण. मी म्हटलं मॅडम मी लागलीच येतो, काय पटकन काही नाही. नाही म्हणे थोडं कंपनी येतो. मी गेलो त्यांच्या घरी. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं डोळ्यात पाणी आणून, ते म्हणे अरे आत्ता मी औरंगपुऱ्यात गेले होते गुलमंडीवर आमच्या घरातली रद्दी द्यायला, त्यांच्या घरातली रद्दी द्यायला, आणि मी तिथे पाहिलं तर मराठी साहित्यातले मानदंड जे पुस्तकं असतात ते सगळे रद्दीत टाकलेत कोणीतरी. आणि ते म्हणाल्या की ते पोतं मी बाजूला ठेवायला सांगितलंय. मी सांगितलं की कोणाला तरी पाठवते आणि मला तुझंच नाव लक्षात आलं की तूच हे करावं आणि काही करून ते पोतं घेऊन ये बाबा. मी बघूच शकत नाही की हे सगळे जी पुस्तकं आहेत, सौंदर्यशास्त्र असेल, काय वेगवेगळ्या प्रकारचे मानदंड, सगळे पुस्तकं. मी गेलो त्या गुलमंडीवर आणि ज्याला साहित्याचे मानदंड म्हणतात अशी पोतं भरलेले 25-30 पुस्तकं त्या रद्दीवाल्याला बोललो. त्या रद्दीवाल्याला वाटलं की यांच्या काहीतरी कामाचे आहेत. मग त्यांनी जास्त म्हणून मित्रा मला काही कामाचे नाही, पण हे आमच्या दृष्टीनं पुस्तकं रद्दीत जाऊ नये म्हणून मी हे पोतं घ्यायला घेतो. किती रुपये देऊ सांग, तुझ्या रद्दीचा भाव सांग नको, जास्त पैसे घे. पण ते दिले पैसे, पोतं घेऊन मी गाडीवर टाकून, माझ्याकडे आहेत पुस्तकं आत्ता, त्या पुस्तकावर नावं आहेत ज्यांची पुस्तकं आहेत त्यांची. मग मी खोलात जाऊन माहिती काढली तर त्यांच्या सुनेने ती पुस्तकं रद्दीत टाकली. म्हणजे जी पुस्तक मिळाल्यानंतर मराठीचा माणसाने आनंदात उड्या मारायला पाहिजे ती पुस्तकं रद्दीत गेली. तर त्या सुनेचं म्हणणं असं आहे की आता आम्ही घर डेव्हलपिंगला दिलंय, सगळं रद्दी काढायची होती. आणि मग मी विचार केला आमच्या घरात तर कोणीच मराठी वाचणार नाही, कारण सगळे ती मुलं इंग्रजी माध्यमात शिकले, कोण वाचणार आहे. मग मी काय करू या पुस्तकाचं. मी 1-2 ग्रंथालयाला फोन, त्या सुनबाईने डायरेक्ट टाकले नाही, तिने प्रयत्न केला. ग्रंथालयाला फोन केला तर एका ग्रंथपालाने असं सांगितलं त्यांना फोनवर की ते म्हणे मॅडम पुस्तकं द्यायचे असतील तर द्या, एक तर आमच्याकडे आता जागा नाही, पण तुम्हाला कपाट द्यावं लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी त्यांनी सांगितलं आमच्या ग्रंथालयामध्ये 26,000 काहीतरी पुस्तकं आहेत आणि वाचक किती आहेत तर वाचक 500-600 सुद्धा नाहीत. ती म्हणाली मग काय करू. मी टाकून दिले रद्दी. मी असा विचार करत असताना मी जी मोठ्या हौसेने पुस्तकाची खोली केली माझ्या घरामध्ये, पुस्तकाचं हॉटेल आहे तसं आपण पुस्तकाची खोली, मला वाटतं की या सगळ्या भिंती पुस्तकाच्या असं एक आपलं एक रोमॅन्टिक असतं काय. तर मला वाटायला लागलं की माझ्या या सगळ्या खोलीतल्या पुस्तकांचं उद्या काय होईल. ते कुठल्या रद्दीच्या दुकानात तर जाणार नाही. कदाचित हे काही जणांना बरं वाटणार नाही असं म्हणले, असं बोलतात का. पण कधीतरी अशा व्यासपीठावर आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. ठीक आहे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं, काही आपण इंग्रजीच्या प्रेमापोटी इंग्रजीकडे वळलो नाही. आपल्याला सगळ्यांना वाटतं इंग्रजी शिकलो तर निदान भाकरी मिळेल, मराठी शिकलो तर भाकरी मिळणार नाही म्हणून इंग्रजीकडे जातो आपण. आणि मग अशा वेळी आपण निदान आपल्या घरातलं तरी वातावरण मराठी का ठेवू नये, आपल्या घरात मराठी पुस्तकं का आणू नये. म्हणजे सगळ्याच जणांना टीव्ही बंद करून मोबाईल फेकून देऊन जमणार नाही, पण किमान पक्षी मराठीचा जो स्वर आहे तो का नाही निनादत राहिला पाहिजे. म्हणजे मला वाईट वाटतं की न्यू जर्सी असो का बेंगलोर असो का दिल्लीचं एअरपोर्ट असो, मी बरेचदा असं पाहिलंय की 2 माणसं बोलत असतात. मला शंका येते की अरे ही माणसं, आणि ते इंग्रजीत बोलत असतात. मग थोड्या वेळानंतर कळतं की ह्या 2 बोलणाऱ्यांपैकी एक देशपांडे आणि दुसरे पाटील आहेत आणि ते इंग्रजीत बोलत असतात. त्यांनी किमान मराठीत का बोलू नये. म्हणजे आपण साऊथ दक्षिणात्य लोकांकडनं हे शिकलं पाहिजे. आणि आत्ता जसं
मोरे साहेब म्हणाले तसं खरं आहे की भाषा काही ही जोडण्यासाठी असते, तोडण्यासाठी बिलकुल नसते. भाषेची गंमत आहे. आपल्याला वाईटच वाटत नाही भाषेबद्दल. भाषेतून किती शब्द आपल्या नष्ट होत आहेत. शेपटीसारखे माणसाच्या. तुमच्याकडे शब्द असेल, एक भगोना नावाचा शब्द आहे. भगोना आहे का? भगोना असेल. आता नव्या पिढीला भगोना माहित नाही, त्यांना पातेलं माहिती आहे. काही जण म्हणतील काय भगोन्यात शिजवलं काय आणि पातेल्यात शिजवलं काय, खायचंच आहे. असं नाही. एक शब्द नष्ट होणं म्हणजे एक स्पेसीज नष्ट झाल्यासारखं, एक जात प्रजाती नष्ट झाल्यासारखं आहे. शब्द काय उगीच बनतो का? आबोली नावाचा शब्द आहे. एक आबोलीचं फुल असतं. बायका फार त्या गुंफून सुंदर वेणी करतात, दोरा न लावता. मला सांगा आबोली शब्द कसा तयार झाला? उगीच कोणाला तरी फॅशन वाटली म्हणून आबोली नाही. सगळ्या शब्दांच्या मागे काहीतरी एक भूमिका आहे. का निर्माण झाला आबोली? तर तुम्ही बघा, आबोलीचं फुल नाकाजवळ नेऊन बघा, त्याला गंध नाही, गंधच नाही त्याला. आणि फुलाची भाषा ही गंधाची भाषा असते. आणि ज्या फुलाला गंध नाही ते अबोल आहे, म्हणून त्याचं नाव अबोली. काय गंमत आहे बघा. कितीतरी शब्द आहेत. घटस्फोट हा शब्द आहे. घटस्फोट. नवरा बायकोचं विभक्त होणं हा शब्द कसा तयार झाला? तर काही नाही, भारतीय संस्कृतीमध्ये अंत्यविधीमध्ये दोन प्रकारे अंत्यविधी केला जातो. एक तर त्याला दफन केलं जातं किंवा दहन केलं जातं. तर तेव्हा बघा, तो जो कोण त्याचा उत्तराधिकारी असतो तो हातात तिरडी घेऊन पुढे चाललाय, ती चाललाय, तिथे गेल्यानंतर तिरडीवर त्या सरणावर प्रेत ठेवतात. आणि तो जो पांढऱ्या कपड्यातला तो कोण असतो अग्नी देणारा, त्याचा वडील मुलगा वगैरे, त्याच्या खांद्यावर एक माठ देतात, मडकं, आणि त्याला म्हणतात एक प्रदक्षिणा मार. त्याला एक चित्र पाडतात. एक पाण्याची धार अशी पडायला लागते, एक प्रदक्षिणा मार. दुसरी मार, दुसरं चित्र पाडतात. 2 धारा पडायला लागतात. तिसरं चित्र पाडतात. 3 धारा पडायला लागतात. आणि त्या माणसाला म्हणतात की तू आता त्या प्रेताकडे पाठ करून उभं राहा. आणि तो जो दगड असतो ना, ज्या दगडाने तो माठ फोडलेला असतो, तो दगड जपून ठेवावा लागतो. त्या दगडाला आश्मा म्हणतात. आणि तो 10व्या दिवशी पूजा वगैरे करावं लागते, काहीतरी असे एक विधी आहे, त्याची पद्धत आहे. मुद्दा असा आहे की त्याला म्हणतात आता तू मागे बघू नकोस, आणि त्या प्रेताच्या तिथे उभं टाकल्यानंतर, पाठमोरा उभं टाकल्यानंतर तुझ्या खांद्यावरचा जो माठ आहे 3 धारांनी गळतोय, तो माठ मागच्या मागे सोडून दे. तो माठ खाली पडतो, मडकं फुटतं, म्हणजे घटाचा स्फोट होतो. आणि भारतीय संस्कृती जी आत्मा मानणारी आहे ती असं मानते की घटाचा स्फोट झाला, याचा अर्थ आता त्या सरणावर ठेवलेला जो माणूस आहे, मेलेला पार्थिव आहे, तर त्याचा आणि आत्म्याचा संबंध संपला, आत्मा उडाला. आणि ज्या शरीरामध्ये आत्मा नाही त्याला आपण जाळून नष्ट केलं पाहिजे. म्हणून त्याला म्हणतात की आता याला अग्नी दे आणि नष्ट कर. घटस्फोट, आत्म्याचा आणि शरीराचा संबंध संपणे, याला घटस्फोट म्हणतात. पुढे अर्थसंकोच झाला आणि बायकोचा आणि नवऱ्याचा संबंध संपणे, याला घटस्फोट असं आपण म्हणू लागलो. म्हणजे त्यात एक अनुस्यूत असं पण आहे की बायको आणि नवऱ्याचा संबंध किंवा नातं हे ती संस्कृती कसं मांडते, आत्मा आणि शरीरासारखं मांडते. एक शब्द, घटस्फोट शब्द कसा तयार होतो, भाषा अशी तयार होते. आणि एक एक शब्द मरताना फार वाईट वाटतं की मरतो म्हणजे काय, तू वापरतच नाही. बरं, आपली एक गंमत आहे, नवीन काहीच तयार करायचं नाही, नुसते नावं बदलायची आणि आपले नावं द्यायची. असं नाही. टेबल त्यांनी तयार केलंय, त्याला टेबल नाव दिलंय. आता हट्ट आहे आपला, मोबाईलला आपण काहीतरी नाव द्यायचं. आपलं मोबाईल तयार केला का? नाही. पाश्चिमात्य, इथे सगळे जे उपकरणं चालू आहेत ते सगळे पाश्चिमात्य लोकांनी शोधून काढले. आम्ही फक्त लाभार्थी आहोत. आपल्या भारतीय माणसामध्ये बुद्धिमत्ता आहे, पण आपल्याला वेळ कुठे आहे? आपल्याला इतके कामं आहेत, आपल्याला एकमेकाचा द्वेष करायचा आहे, जाती जातीत भांडणं करायची, धर्माची भांडणं लावायची, दंगली करायच्या, किती कामं आहेत आपल्या मागे. मग आपण कसा बरं वेळ देणार संशोधनासाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी? आणि हे सगळं एका संमेलनाच्या निमित्तानं आपण मांडत असतो आणि ते पुन्हा पुन्हा त्याचा उच्चार करत असतो. म्हणून मला असं वाटतं की
संमेलनं ही का महत्त्वाची आहेत. तर मी कुठल्या तरी दूरच्या गावातून इथे आलो आणि मला तुमच्यासमोर काहीतरी जे बोलायचं होतं तर ते बोलायचं हे व्यासपीठ आहे. नाही तर एरवी मी तुमची माझी भेट झाली नसती, मी हे बोललो नसतो. म्हणजे मी जे बोललोय ते फारच अद्वितीय वगैरे बिलकुल काही नाही. हे आपल्या भोवतालच आहे, आपल्या सगळ्या चिंतेचा आणि चिंतनाचा हा भाग आहे सगळा. म्हणून मला असं वाटतं की शेवटी आपल्याकडे धान्याचे महोत्सव भरतात, दागिन्याचे महोत्सव भरतात, तांदूळ महोत्सव भरतो, कपड्याचा महोत्सव भरतो, तसा शब्दाचाही महोत्सव भरला पाहिजे. आणि लक्षात घ्या की धान्याच्या महोत्सवाने, तांदूळाच्या महोत्सवाने, दागिन्याच्या महोत्सवाने काय होईल तर आपली हौस भागेल किंवा पोट भरेल. पण हा जो साहित्याचा महोत्सव आहे, जो साहित्यायन या संस्थेने 28 वर्षाची परंपरा पुढे चालत 29व्या वर्षी सुरू ठेवलेला आहे, याच्याने आपलं मन भरणार आहे. पुन्हा एकदा त्या मनापाशी आपण आलं पाहिजे, त्या भावनेपाशी आपण आलं पाहिजे, आपण विचार करण्याच्या त्या शक्तीपाशी आलेलं पाहिजे. आणि म्हणून हा महोत्सव मला महत्त्वाचा वाटतो. नक्कीच या गोष्टी नवे नवे लोक इथे येतील आणि नव्या नव्या गोष्टी आणतील. आणि मला खूप छान वाटलं की याच्यातली कृतज्ञता तुम्ही सोडली नाही, की जुन्या गोष्टी तुम्ही त्या सगळ्या नव्या वास्तूला माझगावकरांचं नाव देऊ पाहता. ही फार कृतज्ञतेची गोष्ट आहे. म्हणजे दिलं नसतं तरी त्यांनी त्याच्याकरता केलंच नाही. त्यांच्या ती व्यक्तिमत्वाची गरज होती की त्यांना असं काहीतरी केलंच पाहिजे होतं. पण आपण कृतज्ञ जर राहत नव्या पिढीला जोडत गेलो तर हा उत्सव असाच 100रीला जाईल, त्याच्या पुढेही जाईल असा मला विश्वास वाटतो. मी बराच वेळचं वेगळं आडवं तिडवं बोललो, तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. आणि शेवटी एक छोटी कविता मी सादर करतो, कारण कवी म्हणून माझा उल्लेख केला, ते एक कविता सादर करतो आणि मी थांबतो. कविता ही मागणं नावाची कविता आहे. कविता म्हणल्यानंतर, मागणं म्हणल्यानंतर सगळ्या काळातले कवी काहीतरी मागत असतात, पण इन्क्रिमेंट मागणाऱ्या माणसाची कविता कधीच होत नाही. जो समष्टीसाठी मागतो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, हेची दान देगा देवा तुझा विसरणे. बघा सगळ्या कवींनी त्याच्या काळात मागितलंय. आमचे निदा फाजली नावाचे कवी आहेत. गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला, चिड़ियों को दाने बच्चों को गुड़धानी दे मौला, असं निदा फाजलीने मागितलंय. तर मी या काळातलं कवी आहे, माझं पण काहीतरी मागणं आहे. मग आपा असं म्हणतील किंवा देशमुखे असं म्हणतील की सगळा सत्कार वगैरे केलाय ना, आता यांचं अजून काय मागणं आहे. ते मागणं मी तुम्हाला सांगतो की असं असतं की ज्याची कविता झाली पाहिजे तरच त्या मागण्याला अर्थ आहे. तर माझ्या परीनं या काळाचा कवी मी काय मागतोय बघा. मागणं, कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं, कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं, जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात, जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात, आवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर. कोरभर भाकरी आपण ठेवली इतके दिवस, पण मला वाटतं आपली अवस्था इतकी उन्नत झाली पाहिजे की घराघरात भाकरी असल्याशिवाय कविता येतच नाही, तर घराघरात कविता झाकून ठेवलेली असावी. म्हणून आवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर. खुंडाळ्याला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावी पोरांना भिरभिर घेण्यासाठी. खुंटाळ्याला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावीत पोरांना भिरभिर घेण्यासाठी. चिमुरड्यांचे खिसे भरून राहावेत चॉकलेट गोळ्यांनी, चिमुरड्यांचे खिसे भरून राहावेत चॉकलेट गोळ्यांनी. सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओच्यांना राहावा दिवसभर. सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओच्यांना राहावा दिवसभर. लटकवलेल्या येळणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात, लटकवलेल्या येळणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात. दिवसांच्या भाकरी बरोबर, एक दिवस म्हणजे एक भाकरी, 30 दिवसाची एक चळत भाकरीची. दिवसांच्या भाकरी बरोबर खायला असावं यच्च यावत प्रार्थनांचं खमंग पिठलं. दिवसांच्या भाकरी बरोबर खायला असावं यच्च यावत प्रार्थनांचं खमंग पिठलं.
जेवणानंतर धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात. जेवणानंतर धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात. तहानलेली ओंजळ भरावी हापशाच्या टपोर धारेनी. तहानलेली ओंजळ भरावी हापशाच्या टपोर धारेनी. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा कोपा. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा. बॉम्बचे व्हावेत रंगी बेरंगी फुगे. बॉम्बचे व्हावेत रंगी बेरंगी फुगे. झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा. बॉम्बचे व्हावेत रंगी बेरंगी फुगे. झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची. लुब्ध असावीत माणसं एकमेकावर. लुब्ध असावीत माणसं एकमेकावर. अंधारातलं कणनं ऐकू यावं उजेडात. अंधारातलं कणनं ऐकू यावं उजेडात. जागतिक संगीताचा गोपाळ काला केल्यावर सापडावी लय श्वासाची. जागतिक संगीताचा गोपाळ काला केल्यावर सापडावी लय श्वासाची. पृथ्वी नावाचा गोल गप्पा फक्त पृथ्वीला कवीच पाणीपुरी म्हणू शकतो. अशी हिम्मत कोणाची आहे का पृथ्वीला पाणीपुरी म्हणायचं? तू एक पाणीपुरी आहेस पृथ्वीला. पृथ्वी नावाचा गोल गप्पा टम्म भरलेला असावा जगण्याच्या आंबट गोड पाण्याने. पृथ्वी नावाचा गोलगप्पा टम्म भरलेला असावा जगण्याच्या आंबट गोड पाण्याने. लय नाही मागणं. लय नाही मागणं. फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावे दोन कवळी पाने. लय नाही मागणं. फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावे दोन कवळी पानं. आणि शेवटचं मागणं. आणि माती कंटाळू नये झाडाच्या बाळांतपणाला. माती कंटाळू नये झाडाच्या बाळांतपणाला. धन्यवाद. हा मला सन्मान दिल्याबद्दल आणि माझं आडवं तिडवं बोलणं तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल पुनश्च आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित आजच्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय दासू वैद्य सर, आपण या ठिकाणी आलात. गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वच घटनांचा उहापोह केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक संस्थेच्या वतीने आभार. त्यानंतर या समारंभाचे स्वागताध्यक्ष माननीय नगराध्यक्ष सुनील भाऊ मोरे यांनी देखील उपस्थिती लावली, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. माननीय सौ भीमाताई जोंधळे पुस्तकांच्या आजी या देखील आल्यात, त्यांचं देखील संस्थेच्या वतीने आभार. माननीय प्रसाद दादा सोनवणे यांचं देखील आभार. मुंबई महानगरपालिकेच्या नगर सचिव मान्य चित्राताई बाविस्कर या देखील कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, यांचं देखील मनपूर्वक आभार. आपण सर्वच रसिक श्रोते एवढा वेळ या ठिकाणी आदरणीय दासू सरांना ऐकलं त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार. यानंतर आत्ता जे उत्कृष्ट सूत्रसंचलन केलं आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार शशिकांतजी कापडणीस यांचा एक छोटेखानी सत्कार आदरणीय दासू वैद्य सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानून यानंतर लगेचच परिसंवादाला सुरुवात होणार आहे. परिसंवादातील जे आपले सहभागी लेखक साहित्यिक आहेत त्यांनी व्यासपीठाकडे येण्याचं करावं. ग्रंथ दिंडीत सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे देखील संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार. आपला परिसंवाद झाल्यानंतर यासाठी या ठिकाणी सुरुची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. परिसंवाद झाल्यानंतर लगेचच सुरुची भोजन या ठिकाणी